नमस्कार मित्रांनो, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि संगमेश्वरच्या शास्त्री पुलापासून हा व्हिडिओ मी तयार करतोय, बनवायला घेतलाय. आज आहे 1 जानेवारी 2026. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण व्हिडिओसाठी बाहेर पडलो. सुरुवातीला वाटलं होतं की जरा वातावरण थंड असेल वगैरे, परंतु आता बाहेर चटके बसायला लागलेत. इथलं आत्ताचं टेम्परेचर 29 आहे. आणि गरमा तर जाणवतो, म्हणजे इकडची जी हवा आहे, कोरडी हवा, चटका जाणवतो त्याला. तो चटका दिसतोय आता वाजले आहेत 12:55, म्हणजे 1 वाजलाय. साधारण 1 वाजता आपण शास्त्री पुलातून निघालो. पुढे संगमेश्वर पर्यंतचा जो टप्पा होता त्याच्यात आपण बघितलं की भाव नदी ते संगमेश्वर फार गती नाहीये कामाला. जे पॅच झालेत पूर्ण ते चांगले, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जिथलं काम रखडलेलं आहे तिथला रस्ता मात्र अजून खराब आहे. तुलनेने आता इथून पुढे रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे सगळा. आता आलं आंबेड खुर्द. थोडं आता इथून पुढे गेलं की संगमेश्वर रेल्वे स्टेशन येईल. इकडच्या रेल्वे स्टेशन्सची बऱ्याच ठिकाणी नूतनीकरण झाले सगळं. म्हणजे प्रोजेक्ट ज्यावेळी सुरू झाला त्यावेळीची अगदी जी बेसिक स्ट्रक्चर असलेली रेल्वे स्टेशन्स होती ती सगळी आता चेंज केली आणि एक नवीन लुक देऊन आणि सुविधा पण चांगल्या दिल्या आहेत. त्याच्याबद्दलही काही वाद नाही. अगदीच खरंच म्हणजे चांगलं आहे, चांगलंच म्हणायचं त्याला नेहमी. त्या सुविधा पण चांगल्या दिलेल्या आहेत. फक्त आपण लोकांनी एक आपली जबाबदारी समजून त्या चांगल्या ठेवूया. कारण काही ठिकाणी मी बघितलं ना, कचरा टाकलेला आहे, भिंतीवर थुंकून ठेवलं आहे. तर हे एक आपण वैयक्तिक आपली जबाबदारी समजून टाळलं पाहिजे. हा धामणीच्या इथला रेल्वे ब्रिज आला. जरा गाडी थांबवतो. धामणी पुलाच्या इथे जरा थांबलो होतो. म्हणलं काय ट्रेनचं टायमिंग असतं तर ड्रोन शॉट घेता आला असता.
पण आता एवढ्यात कुठली ट्रेन संगमेश्वर रोडला येण्यातली नाही आहे, वेळ आहे. त्याच्यामुळे पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. धामणीला इकडे डावी साईड का अजून त्यांची होत नाही कळत नाही, अर्धवट करून ठेवलेलं आहे मधलंच काम. तेवढाच एक पॅच मधला अपूर्ण आहे. नशिबाने ते उजव्या हाताचं झाड बघा, त्याला हात नाही लावला. इतकं सुरेख, कितीशे वर्षापूर्वीचं झाड असेल ते. धामणीतून पुढे आलं की काय रस्त्याला तसा आता प्रॉब्लेम नाही, म्हणजे अगदी चिपळूणपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. चिपळूणातच ही कामाची सुरुवात आहे, ब्रिज वर्क व्हायचं आहे अजून, त्याच्यामुळे तिथेच वेळ जातो. बाकी ओव्हरऑल आता इथे मध्ये रस्त्याला तसा त्रास काही नाही, सुरेख रस्ता आहे. लेवल थोडीशी वर खाली आहे पण ठीक आहे. आपल्याला कुठे 200च्या स्पीडनी गाडी पळवायची, आपला 70-80, फार फार तर क्वचित 85, त्याच्यावर काय माझा स्पीड नसतो. त्यामुळे हा रस्ता माझ्यासारख्यांसाठी खूप छान आहे. गोळवली गाव इकडे डावीकडे. परतीचा प्रवास करताना मी बघेन, जर एखादं ट्रेनचं तिथे टायमिंग मिळत असेल मला ते ट्रेनचे ड्रोन शॉट घ्यायचे, बघूया. हॉटेल गोल्डन स्टार आणि रूम्स अवेलेबल. अरे वा, राहून राहून मला एक प्रश्न पडतो, अशा मधल्या ठिकाणी कोण राहायला येत असेल? द्या उत्तर. राजवाडी फाटा. अरे कुठे गेला? बोमला तिकडे गेला वाटतं. मला राजवाडीमध्ये पण जरा जायचं होतं, लक्षात नाही राहिलं माझ्या. राजवाडीला गरम पाण्याचं कुंड आहे, बघायचं होतं जरा. असो, आपण आता पुढे जाऊ परत. तिथे जरा व्हिडिओ नंतर करेन मी. 2 पाण्याची कुंड आहे तिथे. राजवाडीला एक आहे आणि एक पुरातन तिथे मंदिर आहे राजवाडीचं. आणि त्या मंदिराची मला म्हणजे माहिती आहे ती अशी की 2 गाभार आहेत त्याला, खाली आणि वर असा. खाली शंकराची पिंड आहे आणि वरच्या गाभाऱ्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे. ते कसं मस्त पिवळा रंग आलाय बघा त्या झाडाला, सुरेख दिसतं. आणि दुसरं गरम पाण्याचं कुंड आहे आरवलीमध्ये. आता ते ब्रिजच्या खाली गेलं, त्यामुळे तिथे आता काय परिस्थिती कशी आहे काय माहिती नाही मला. पण आजच्या व्हिडिओमध्ये खरं ते मला कव्हर करायचं होतं, पण एकंदरीत ऊन बघता मी आता जरा घाबरलोय. नको बाबा, मला डोसक्यावर बर्फ पडला वरून तरी काय फरक पडत नाही. उन्हाळा नको, ऊन नाही, सहन होत नाही म्हणण्यापेक्षा नको वाटतं ते. तसं राहायचं म्हटलं तर मी राहू शकतो, त्याला काय प्रश्न नाही, पण तो उन्हाळा नको वाटतो. बाकी थंडीचं एवढं काय वाटत नाही, गारव्याचं पण फार काय वाटत नाही. मुळात आधी गार पाण्याची अंघोळ असते माझी 12 महिने. या मे महिन्यामध्ये मला 8 वर्ष झाली गार पाण्याची अंघोळ सुरू करून. 2026च्या मे महिन्यात 9 वर्ष होते. आणि आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे परवापासून परत योगा चालू केला.
आमचे सर जर बघत असतील तर मला 2-4 शिव्या घालतील. मध्ये जवळजवळ 6-7 महिने काहीच नाही, बंदच होतं सगळं. असो, परत सुरुवात केली आहे. तर हे आलं कुठलं, धामापूर गाव. दुसरं धामापूर एक देवरुख जवळ आहे, त्याला देव धामापूर म्हणतात. त्याच्यानंतर आलं कडवई, तुरळ. अरे किती गाव आहे काय, 3 गावांचे बोर्ड आहेत एका ठिकाणी. आणि आता हे सगळं परतीचं ट्रॅफिक आपल्याला मिळतंय. पाटणं येणाऱ्या गाड्या सुट्या संपून परत मुंबईला चालले. समोर कोणतरी सायकल स्वार चाललेला आहे, भर उन्हातनं सायकलिंग करत. अरे कोणतरी बाई दिसते. अजून एक पुढे पण आहे, सायकल प्रवास चाललेला आहे. चांगली गोष्ट आहे, ॲडव्हेंचर. सायकल स्वारांचा एक छोटासा ड्रोन शॉट घेतलाय. भर उन्हातनं 2 जणी चालले आहेत. कुठपासून कुठपर्यंत दौरा आहे काय कळायला मार्ग नाही. आता जरा उतारे, त्याच्यामुळे त्याला बरं जाईल उतारामुळे. दमछाक, आणि त्यात परत ऊन असलं की बघायला नको. पण सायकल किंवा बाईक वरून फिरणं त्याच्यातली मजा आहे ना, ही गाडीत बसून नाही. बाईक वरून फिरायला सगळ्यात मस्त. मग सायकल प्रवास शेवटी कसं आहे, तुमच्याकडे तितके दिवस पाहिजेत तर ठीक आहे, पण अदरवाईज बाईक वरून फिरायला मजा असते. त्यामुळे यूट्यूब वरती ते बायकर्स व्हिडिओ टाकतात, ते जास्त बघतो मी. आणि आता आपण आलोय आरवलीला. आरवलीचं इथलं काय काम सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे काय ट्रॅव्हलिंगला इश्यू नाही. पण अजून पलीकडची बाजू परत बंद केली आहे पुलाची, आरवली ब्रिजची. ते काय करतायत तिकडे माहिती नाही. ट्रक आडवा घालून ठेवलाय, कदाचित पुढे काहीतरी काम सुरू केलेलं दिसतंय. झालेलं काम सुद्धा फोडलेलं असेल, काय सांगता येत नाही. काहीतरी करताय, काय कळत काहीच नाही. हे बघा, मधला जो पॅच होता ना तो भरायला घेतलाय. आता इथे सुद्धा बघा तुम्ही, हा सिमेंटचा रस्ता आणि त्याच्या सुद्धा पॅचवर्क करून झालंय. ह्या रस्त्याला सुद्धा अजून म्हणावं तसा पूर्णत्वाला त्यांना नेता आलेलं नाही. हा आरवलीचा आपला जुना पूल, तो काय तसाच ठेवणारे जसं दिसतंय एकंदरीत. नवीन पूल पलीकडनं आहे. हा वाजतोय आता आपण जातोय हा पहिला रस्ता, आपला जुना रस्ता. आरवली तो पुराचा दिवस मला अजून आठवतोय. पूर आला होता आणि ते ब्रिजच्या उजव्या हाताला जे हॉटेल आहे विक्रांत, ते पाण्याखाली गेलं होतं. फक्त टेरेस शिल्लक होता, बाकी सगळं 2 मजली हॉटेल आहे.
पाण्याखाली होतं. आणि त्यावेळेला आम्ही असं पेपरमध्ये वाचलो की त्या हॉटेलचे जे मालक आहेत ते त्या टेरेसवरती 2 का 3 दिवस बसून होते. इथून सावर्डे आहे 11 किलोमीटर आणि चिपळूण आहे 25 किलोमीटर. आता टोल नाका आला. निवळीचा टोल नाका झाल्यानंतर हा दुसरा टोल नाका इथे. इथे 6 लेन्स तो दाखवतोय. टोल नाक्याच्या पुढचाच रस्ता सगळा खडबडीत व्हायला सुरुवात झाली. सगळं सिमेंट उकडलंय हे बघा. डाव्या हाताला कोकरे गाव आठवतंय मला नाव. आरवलीच्या पुढचा घाट सुरू झाला. घाट प्रारंभ च्या पूर्वी प्रत्येक घाटाच्या सुरुवातीला बोर्ड असायचा, घाट प्रारंभ, आणि घाट संपल्यानंतर घाट समाप्त, ते 2 बोर्ड असायचे. आता हे हायवे झाल्यावर काय घाट बीट काय संबंधच राहिले नाही. प्रारंभ आरंभ कुठे आणि समाप्ती कुठे. खेतलेवाडी. आरंभ है प्रचंड बोल मस्त को बिजुंड आज जुर्म की घडी की तुम हार दो. मध्ये सुचलं, आरंभ वरून सुचलं. आरंभ है प्रचंड बोल मस्त तो की झुंड आज जुर्म की घड़ी की तुम हार दो. पियुष कोण, शर्मा नव्हे, नाव विसरलो. त्यांचं गीत आहे अतिशय सुंदर. चित्रपट कलाकार पण आहेत, स्टेज आर्टिस्ट आहेत आणि गीतकार पण आहेत, गाणी पण देतात. आणि आता आपण आलोय आसुर्डे गावात. आसुर्डे नाही, आसुर्डे. थोडे थोडे घाट अजूनही जुन्या रस्त्याचं अस्तित्व दाखवतात. ठीक आहे, म्हणजे थोडीशी एक ती जुनी आठवण राहते आपल्या मनात की अरे इथे घाट होता, आपण घाटातनं जातोय. हरियाणाची गाडी आहे. आरंभ है प्रचंड बोल मस्त को की झुंड आज जुर्म की घडी की तुम हार दो. त्यांचं काही केलं आडनाव आठवत नाही, नाव फक्त आठवतं पियुष. पुढे आडनाव काय ते आठवत नाही. असो, व्हिडिओमध्ये मी टायटलमध्ये टाकून देईन त्यांचं नाव. आता पूर्वी हा जो रस्ता किंवा हा आता आपण जातोय, हा जो पॅच आहे घाट होता,
त्या ट्रक मध्ये काय बोटी आहेत की का काय येते काय समजत नाही. पण बोटी असल्यासारखं दिसतंय, एक वर आणि एक खाली. होय, छोट्या बोटी आहेत. आणि आता हा दुसरा घाट सुरू होईल इथे. इथली मात्र मोठी वळणं होती ती गेली, फक्त काय चढ उतार आहे, पण मोठी मोठी काही वळणं होती इथे. तेवढी मात्र ह्या नवीन रस्त्याच्या निमित्तानं काढून टाकले. हा, इथे आगवेचा इथनं खालनं रस्ता होता. आपण आता आलोय हा बऱ्यापैकी वरून आलोय, पण इथून कुठून तरी असा वळून तो खाली जायचा आणि डाव्या हाताची जी घरं दिसत आहेत इथून खालनं तो पुढे वर लागायचा रस्ता. ते असं यू टर्न होता मोठा, ते गेलं इथलं वळण. ही जी डाव्या हाताला आता घर आहे असा तो खालून वरती यायचा रस्ता. एक्झॅक्ट वर कुठे यायचा माझ्या मते इथे कुठेतरी तो यायचा वर. हा बघा, हा डाव्या हाताला दिसतो, इथून तो रस्ता वरती येऊन मिळायचा. आणि आता इथे साईड रोडनी जात आहेत तो खरा रस्ता आपला पहिला. आता ब्रिज झाल्यावर आपण वरून चाललोय. एवढी जागा पडली तरी मधल्या लेन मध्ये स्कूटर ठेवून गाड्या चालवत आहेत. अरे हो, या सगळ्या बघा स्पीड बोटी आहेत. आणि आता आपण आलो सावर्डेमध्ये. तर हा व्हिडिओ इथे मी थांबवतो आता.